नमस्कार, मी प्राध्यापक एन आर जगताप. तुम्ही पाहताय चावडी न्यूज. मी आता आहे सासवड शहरातील नवीन प्रशासकीय इमारत येते. कचेरी म्हणजे ज्या ठिकाणी संपूर्ण तालुक्याचं राजकारण खऱ्या अर्थाने फिरतं असं मानलं जातं. त्याच नवीन प्रशासकीय इमारतीत रोज हजारो नागरिकांशी, शेकडो नागरिकांशी संपर्क येणारे वकील, स्टॅम्प वेंडर्स ही जी आहेत यांच्या खऱ्या अर्थाने तालुक्याचा सर्वंकष अभ्यास झालेला असतो. त्यासोबतच सासवड शहराचा देखील अभ्यास झालेला असतो असं मानलं जातं. तर त्यांच्याशीच आपण बातचीत करणार आहोत. माझ्यासोबत आहेत संदीपजी जगताप. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की सासवडचा निवडणुकीचा जो रणसंग्राम चालू आहे त्या बाबतीत त्यांचं मत काय. नमस्कार. नमस्कार. सासवड नगर परिषदेची निवडणुकीचं आता रणधुमाळी सुरू झालेली आहे. नगराध्यक्ष पदासाठी चुरस आहे आणि नगरसेवक पदासाठी देखील. काय वाटतं कोण होईल यावेळेला नगराध्यक्ष? नगराध्यक्ष पदासाठी चुरस वगैरे काही नाही, बस काकीच होणार नगराध्यक्ष. बरं. त्यांचं काम आहे ना मागं. आदरणीय काकांच्या पासून आम्ही काम करतोय आणि काकांचं ह्या सासवड शहराला लय मोठं योगदान आहे. त्यांच्या ह्यांनी सासवडमधलं बराच प्रगती झालेली आहे. महाराजांचा पुतळा, शिवाय वीरदार नावानं पाण्याची जी लाईन आणली काकांनी, त्यामुळं हा सासवडचा विकास झाला आहे. बरं, ती पाईपलाईन सगळ्यात कमी वेळेत त्यांनी आणली, त्याची लिमका बोकात नोंद आहे. आणि त्या चंदू काकांच्या घराचं सासवड शहरासाठी मोठं योगदान आहे. त्यामुळे दुसरं कोण नगराध्यक्ष होऊ शकत नाही. आणि चुरस वगैरे काय नाही आहे. इथनं मागं कधीच मतं नाही पडली, एवढ्या मतांनी काकी निवडून येतील.